एम्ससाठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड। बुधवारपर्यंत राज्यभरात मुंबई ठाण्यासह विविध जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। नागपुरात पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे। जिल्हा प्रशासनासोबत महापालिका प्रशासनाचेही कर्मचारी नुकसानीचा आढावा घेत आहेत। पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय। धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे पिकांना जीवदान मिळालं असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। वर्ध्यासह विविध भागात जोरदार पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसामुळे आयोजित कार्यक्रमांना देखील फटका बसलाय। मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड, मोरझिरा, धामणगाव इथे पुराचं पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पाहणी केली। जळगावातल्या पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार चिमणराव पाटील यांनी पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये संततधार पाऊस आहे। या पावसामुळे पर्जन्य तूड भरून निघेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। बुलढाण्यातल्या नांदुरा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मोरबे धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। पाणी साठ्यात वाढ झाल्यानं धरणाचे 2 दरवाजे उघडलेत। पुणे मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होतीये। आवक वाढल्यानं दरामध्ये घट झाली आहे। उल्हासनगरमध्ये सेंचुरी रेयॉन कंपनीत टँकर स्फोटामध्ये 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले। दरम्यान जखमी झालेल्या कामगारांची शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली। सोलापुरात कोळी समाजानं आरक्षणाची मागणी केली असून आंदोलनाचा इशारा दिला। जात प्रमाणपत्र द्यावं अन्यथा रस्त्यावरती उतरू असा इशारा कोळी बांधवांनी दिला। धनगर समाजानं अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आरक्षण मागितल्यानं गोंदियातील आदिवासी समाजानं त्याला विरोध केला। त्यासंबंधीचं निवेदन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना दिलं। जळगावातल्या ममुराबाद इथे असंख्य तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी इथल्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला। अजित पवार यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अजित पवार गटातर्फे आंदोलनं केली जात आहेत। जळगावात आरपीआय खरात गटाच्या वतीनं पडळकरांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। मध्य प्रदेशातील नुपूर पटेल नामक महिलेनं मुंबईतील वांद्रे-वरळी सीलिंगवरती दुचाकी चालवली। या प्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली। अटक करताना या महिलेनं पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला। धुळे शहरातील देवपूर परिसरात गणेशोत्सवानिमित्तानं अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला। यात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 9 वाजता आहेत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या सविस्तर घडामोडी पाहूयात। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। 16 आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून अध्यक्षांसमोर सुनावणी। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच येणार आमने सामने। एकनाथ खडसेंनी बोलण्यापेक्षा निवडणूक रिंगणात उतरावं, मंत्री गिरीश महाजनांचा खडसेंना आव्हान। कांदा व्यापाऱ्यांच्या संपाबाबत शेतकरी संघटना आक्रमक। लासलगावमध्ये दुपारी बैठक घेऊन ठरवणार आंदोलनाची दिशा। परतीच्या वाटेवर असलेल्या चाकरमान्यांचे हाल। रत्नागिरीतल्या दापोली बसस्थानकात प्रवाशांची गर्दी। बसस्थानकाला जत्रेचं स्वरूप। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचा थरार। शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी।
आणि भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, कांगारूंना नमवत मालिकाही घातली खिशात. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात. आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी आज दुपारी 3 वाजता घेणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टानं पुढची सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते आणि राहुल नार्वेकरांनी दिल्लीमध्ये कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती मिळते. आणि या केसमध्ये केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून काम करायचं आहे याची आठवण सुप्रीम कोर्टानं मागच्या सुनावणीमध्ये करून दिली होती. त्यामुळे सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहेच. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर 14 सप्टेंबरला सुनावणी पार पडली आणि या सुनावणीत दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांच्या देवाणघेवणीसाठी एका आठवड्याचा वेळ दिला होता. त्यानंतर 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावलं आणि या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करताय असे खडे बोल न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावले आणि त्यानंतर नार्वेकरांनी दिल्ली गाठून सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईनवरती. अजित, आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार आहे विधानसभा अध्यक्षांच्या समोर, त्याबद्दल काय माहिती? विधान भवनामध्ये सुनावणी होणार आहे गेल्या वेळी झाली त्याप्रमाणेच. पण यावेळी सर्वच आमदारांना सुनावणीला उपस्थित राहण्याची गरज नाही. त्याची मुभा जी आहे ती बेंचने दिलेली आहे. जे अध्यक्ष आहेत विधानसभेचे राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे. त्यामुळे काही निवडक आमदार आणि त्यांची बाजू मांडणारे त्यांचे कायदेतज्ञ वकील जे आहेत त्यांना उपस्थित राहण्याकरता त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. वकील त्यांची बाजू मांडतील आणि जे मुख्य याचिकाकर्ते आहेत ते त्यांची बाजू मांडतील आणि या पार्श्वभूमीवरती सुनावणी जी आहे ती आज दुपारी 3 वाजता सुरू होईल. किती वेळ चालेल याबाबत स्पष्टता नाहीये, पण दुपारी 3 वाजता सुनावणी जेव्हा सुरू होईल त्यावेळी कागदपत्रांची देवाणघेवाण झाल्यानंतर पुढे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आधारित जी आहे ती सुनावणी सुरू होईल. 3 प्रकारची याचिका आहेत. 3 प्रकारची याचिका एकत्रित क्लब करून त्याची सुनावणी घ्यायची त्या सेपरेट सर्व याचिकांची सुनावणी घ्यायची हे आज स्पष्ट होईल. आणि यानंतर त्या बाबतीमधला जो युक्तिवाद आहे तो दोन्ही बाजूचे वकील करतील आणि त्यानुसार खऱ्या अर्थाने सुनावणीला जे आहे ते आज सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे. अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज दुपारी 3 वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुनावणीकडे लागलंय. पुढची बातमी आहे. नागालँडमध्ये सुद्धा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. इथले 7 आमदार अजित पवार गटात गेल्यामुळे शरद पवार गट आक्रमक झालाय. या आमदारांवरती कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटानं केली आहे. नागालँड विधानसभा अध्यक्षांना शरद पवार गटानं पत्र लिहिलंय. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. प्रणाली, नागालँडमध्ये काय झालंय? नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत आणि आता या 7ही आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे आणि त्यासाठी म्हणून ही 7ही आमदार काल रात्री मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये सध्या ते वास्तव्याला आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ते आपलं समर्थन अजित पवार गटाला जाहीर करणार आहे. काही दिवसांपूर्वी आपण शरद पवार यांचं वक्तव्य ऐकलेलं होतं की नागालँडमध्ये आम्ही जरी सरकारला पाठिंबा दिलेला असला, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला असला तरी तो पाठिंबा भाजपला नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आपण ऐकलेलं होतं. आणि त्यानंतरच या सगळ्या घडामोडी घडल्याचं चित्र दिसून येत आहे. कुठेतरी या 7ही आमदारांनी आता अजित पवार गटाला समर्थन देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशा पद्धतीचं पत्र ही नागालँडच्या विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्याची माहिती कळतीये. साधारण 2 दिवसांपूर्वीच हे पत्र दिलं असल्याची माहिती कळती आहे. परंतु आज संध्याकाळी जोपर्यंत हे सगळे आमदार आपलं समर्थन जाहीर करत नाही तोपर्यंत तरी हे जे पत्र आहे ते निरस्त आहे. त्या पत्रावर प्रत्यक्षात कारवाई करता येणार नाही. परंतु एकदा का त्यांनी हे समर्थन जाहीर केलं तर मग मात्र त्यांच्यावर ही कारवाईची प्रक्रिया केली जाते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण 1/3 किंवा 2/3 असं नाही तर सबंध 7च्या 7ही आमदार जे आहेत ते अजित पवार गटाला समर्थन देत आहेत आणि अजूनही राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेलं असल्याचं म्हणजे कायदेशीररित्या हे जाहीर झालेलं नाही. त्या संदर्भातली प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये कारवाई होते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. शरद पवार गट आक्रमक झालाय कारण
7 आमदार अजित पवार गटामध्ये सामील झालेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबद्दल कुणी आक्षेप घेण्याची गरज नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. तर अंबादास दानवेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला त्यांनी. अंबादास दानवे हे उच्च शिक्षित असून त्यांनी प्रतिक्रिया देत असताना जबाबदारीनं द्यावी असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं. काय तुम्ही आम्हाला प्रोटोकॉल सांगा, त्यांनी कसं खावं, कसं जेवावं, कसं बसावं, काय कपडे घालावे, कुणाशी कसं बोलावं, कोणत्या गाडीत बसावं. मला वाटतं हा काही विषय आहे का? म्हणजे आता विरोधी पक्षाचा अंबादास दानवे ठरवतील का यांनी कसं वागायचं, कसं बोलायचं? मला वाटतं अतिशय क्वालिफाईड माणूस आहे, वकील माणूस आहे. आता अतिशय व्यवस्थितपणे सभागृहाचं काम त्यांनी चालवलं. आता तुमचा निकालाची वेळ आली तर तुम्हाला आता त्याचं वागणं दिसतंय का? म्हणजे मला खरं आश्चर्य वाटतंय दानवेंचं. म्हणजे उद्यापासून मंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचे प्रोटोकॉल ते ठरवतील का कसं वागायचं, कसं करायचं? मला असं वाटतं की नार्वेकरांबद्दल कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही, कोणी घेऊ शकत नाही. पण मला वाटतं अंबादास दानवेंना असं का वाटतंय? उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप नेते गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. खडसे यांनी इतरांना बोलण्याऐवजी स्वतः निवडणूक रिंगणामध्ये उतरावं आणि निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान गिरीश महाजनांनी दिलं. निवडणुकीमध्ये कोण किती प्रभावी आहे हे ठरेल असं गिरीश महाजन म्हणाले. खडसेंना म्हणा तुम्ही तुमचं बघा. मी त्याला ते सांगतो की बाबा तुम्ही तुमचा पक्ष बघा ना. अरे तुमचं काय होणार आहे, पुढे काय भविष्य ते जरा बघा. उभे राहा लोकसभेला. कशाला तुम्ही इकडे हा नाराज तो नाराज? तुम्ही खुश आहात ना दिलेल्या घरी? आता तुम्ही खुश राहा आणि निवडणूक लढवून दाखवा. विद्यार्थ्यांसारखा आम्हाला सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि निवडणुकीची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत नापास झालो की 5 वर्ष थांबावं लागतं अशी मिश्किल टिप्पणी मंत्री गुलाबराव पाटलांनी केली. विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देण्याची संधी असते, पण आम्हाला मात्र नापास झाल्यास घरीच बसावं लागतं असं पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हर्षा पिकला होता. धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. आमचे आणि आपले सुद्धा फार जिकरीचे विषय आहेत. आपण म्हणत असाल की तुमचं क्षेत्र आणि आमचं क्षेत्र, तुम्हाला इथं अभ्यास करावा लागतो, आम्हालाही आमच्या क्षेत्रात अभ्यास करावा लागतो. आता तुम्ही जर पास झाले तर ठीक, तुम्हालाही परीक्षा द्यायला चान्स आहे. आम्ही एखाद्या वेळेस नापास झालो तर 5 वर्ष थांबावं लागते, मग 17 नंबरचा फॉर्म करावा लागते आणि मग पास परीक्षेला बसावं लागते. दिलं तर दिलं, नाही दिलं तर मग चाललंय घरी, अशी परिस्थिती आहे. पुढची बातमी. धनगर समाजानं अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आरक्षण मागितल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अतिबहुल असलेल्या आदिवासी समाजानं याचा कडाडून विरोध केला आणि त्यासंबंधीचं निवेदन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना दिलं. दरम्यान आरक्षणाची मात्रा कुठेतरी वाढवायला पाहिजे, सर्वांशी चर्चा करून आरक्षणाचा असा एक आराखडा तयार करायला हवा असं मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं. अनेक वर्षापासून म्हणजे त्यांची मागणी राहिली आहे, आंदोलनही झाले आहे की आम्हाला आदिवासी समाजामध्ये तुम्ही सहभागी करा. आता तो विषय जरी म्हणजे इतका सोपा नसेल की सोडवायला, कारण त्याच्यामध्ये बरेच टेक्निकल आणि अनेक मुद्दे आहेत. रिझर्वेशनची मात्रा कुठेतरी वाढली पाहिजे, तरच सगळ्यांना म्हणजे त्यामध्ये समावेश करता येईल. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांचं जामिनावरती सुटल्यानंतर शहरामध्ये आगमन झालं आणि यावेळी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. कदम कोणत्या पक्षात, कोणत्या गटात जाणार याची शहरभरात चर्चा रंगली आहे. मतदारसंघातील नागरिक सांगतील त्या पक्षामध्ये जाऊ असं कदम यांनी म्हटलं. मोहोळ मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजन पाटील यांचं एक हाती वर्चस्व आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या वर्चस्वाला रमेश कदम धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्या ठिकाणी अनेक पक्ष, त्या पक्षांना वाटतं की रमेश कदम सारखा एक चांगला कार्यकर्ता आमच्या पक्षामध्ये यावा. त्याच्यामुळे मला अनेक अनेक पक्षाची नेत्यांची मला त्या ठिकाणी विचारणा झालेली आहे की तुम्ही विचार करा, तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला मदत करू. पण त्यांना मी म्हटलं मी अगोदर माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या जनतेकडे जाणार, त्या लोकांमध्ये जाणार,
गावगाव त्या लोकांशी संपर्क करणार, त्यांना विचारणार आणि मग मोहोळ विधानसभा मतदारसंघातील लोक जे सांगतील अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये राजकीय भूमिका घेऊ. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालंय. ठाण्याच्या रुद्राक्ष पाटील आणि संघानं भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलंय. 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये भारताला हे सुवर्णपदक मिळालंय. रुद्राक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंग आणि दिव्यांश सिंग पानवार यांनी ही मोठी कामगिरी केली आहे. रुद्राक्ष पाटील यांच्या कामगिरीमुळे पॅरिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचं स्थान पक्कं झालंय. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. अजित, या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल. नक्कीच एशियन गेम्स सुरू आहेत. या एशियन गेम्स मध्ये भारताला पहिलंच गोल्ड मेडल जे आहे ते ठाण्यातल्या रुद्राक्ष पाटील या शूटरने मिळवून दिलेलं आहे. 10 मीटर रायफलमध्ये हे मिळालेलं आहे. त्याची पूर्ण टीम आहे. ऐश्वर्य प्रताप सिंग, पानवार आणि रुद्राक्ष पाटील. यामध्ये रुद्राक्ष पाटीलने एकदम चांगली कामगिरी करत आपल्या टीमला पुढे नेत सुवर्ण मिळवून दिलेलं आहे. आणि याचमुळे जे पॅरिसमध्ये 2024ला ऑलिम्पिक गेम होणार आहे त्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलमध्ये 10 मीटर रायफलमध्ये भारताचं स्थान देखील पक्क झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी एशियन गेमच्या गोल्ड नंतर आता भारताला ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर रायफलमध्ये गोल्डची आशा जी आहे ती निर्माण झालेली आहे. रुद्राक्ष पाटीलचं आपण संपूर्णपणे आतापर्यंत करिअर पाहिलं किंवा त्याच्या स्पर्धा पाहिल्या, जवळपास अनेक गोल्ड मेडल जे आहेत मग त्या राष्ट्रीय असतील, राज्यस्तरीय असतील, अनेक स्पर्धांमध्ये रुद्राक्ष पाटीलने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षेनुसार रुद्राक्ष पाटीलने आज परफॉर्म करून भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. यामुळे ठाण्यामध्ये एकच जल्लोष केला जातोय. त्याचे परिवारचे लोक जे आहेत त्यांना भेटायला अनेक लोकांनी रांगा लावलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं एका आपल्याच जवळच्या व्यक्तीनं अशा पद्धतीने भारताचं नाव रोशन करणं किंवा भारताला गोल्ड मेडल मिळवून देणं ही मोठी भूषावह गोष्ट आहे. आणि याचंच आम्ही अभिनंदन करण्याकरता रुद्राक्ष पाटील आणि त्याच्या परिवारावरती अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता कांद्यासंदर्भातली बातमी आहे. कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे आणि संपाबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना लासलगावला बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर व्यापारी आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत. नाशिकमध्ये कांदा व्यापारी असोसिएशनकडून बुधवारपासून बंदची हाक देण्यात आली आहे आणि पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतरही काही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील कांद्याबाबत उदासीन असून निर्यात शुल्क वाढवून व्यापाऱ्यांवरती अन्याय केला जात असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. आणि जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी होणार नाही असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतलाय. कांद्यावरती 40% निर्यात शुल्क लावल्यानं नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय. कोणत्याही प्रकारचं कामकाज त्या ठिकाणी होत नाहीये. परंतु चाळीसगाव बाजार समितीनं शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन तसंच व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधील कांदा लिलावाच्या कामकाजासाठी सहकार्य करून कांदा लिलाव पूर्ववत सुरळीतपणे सुरू ठेवलेत. आणि शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणावा असं आवाहन देखील करण्यात आलंय. आणि बातमीचा वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.